तर पावसाळ्यातल्या बहुतेक पद्धतीने खेकडे पकडून झालेत. सध्या तरी एक पद्धत राहिली आहे मेनवाली आपली. तर आज ना गाये घालून खेकडे पकडायचा भन्नाट प्लॅन आहे. हे असला आयटम आपल्या साधारण 70 ते 80 पाहिजे. तो पंटर एक घालताय, तिथे एक तो पंटर घालताय, तो एक इथे पंटर घालताय. गंप्या तेरे को बोला इधर डालो भाई साहब, आया एक खेकडा. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पण एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खेकडे पकडायचा प्लॅन आहे. तर पावसाळ्यातल्या बहुतेक पद्धतीने खेकडे पकडून झालेत. सध्या तरी एक पद्धत राहिली आहे मेनवाली आपली. तर आज ना गाये घालून खेकडे पकडायचा भन्नाट प्लॅन आहे. तर कारेड्याचे वेली काढूचो प्लॅन आहे. आता गाये बनवूचे आहेत आणि वाळात जाऊचं आहे. पद्धत माहीत असेल, कारण दरवर्षी आपण 2-3 वेळा तरी हमखास खेकडे पकडतो असे, आणि भारी खेकडे भेटतात. म्हणजे खेकडे फक्त नॉनव्हेज खातात असं नाही, पालापाचोळा पण खातात हिरवा. हे तुम्हाला आज बघायला मिळेल. तर आधी तयारी करूया पटापट वाळात जाऊची. तर फायनली साफसफाई करायची वेळ आली आज गावात. पण जवळच कारेडणीचे वेलत मारणाचे एवढं पुरते ना आपल्या आरामात. ह्या बाबा शेणात घालतस इथं, शान हाताक लागत. तर यावर्षी लेट घालायला सुरुवात केली, त्याच्यामुळे वेल ना असे मस्तपैकी वाढलेत पाहिजे तेवढे. एवढे रोशनाने वेली काढला लगेचच एकाच जाग्यावरती. ह्यो गंप्या आहे, रोशन आहे. रोशनाने गाये बनवून सुरुवात पण केला. हे बघा, हे का म्हणतात गाये आमच्याकडे, गाये गाळे असं काही नाही काय म्हणतात. आमच्याकडे गाये म्हणतात, काही ठिकाणी गाळे पण म्हणतात. एका ही साईज साधारण बनवलं. रोशन जरा मोठी बनव वाटता. पहिले ते लगेच येणार ते. हा रे, बरोबर, पहिले आहेत म्हणून लवकर कुरले येते, त्याच्यामुळे छोटेच बनव. 1 2 3 4 आणि 5. ओके, 5 आपण गाये बनवलेत. तू येणार आहेस काय कुर्ले पकडूक? पण काळोख होता नाही ना? हा मग गुड. हो खय खय. अरे जंगलात जाऊचा तर वाघ पण असता. वाघ तर तोंडावर चाबराक मारता डायरेक्ट. तर सकाळपासून पाऊस होता दुपारपासून गेलाय. तर आता मला वाटतं मेहरबानी करेल आणि रात्री कुर्ले पकडीपर्यंत तरी येणार नाही. ठीक आहे, चला. ही आमची गावातली मंडळी. काय पाण्यात ना काय आणलात? मग खरोखर काय आणलात त्याच्यात? हां, मग कुर्ले पकडूचा प्लॅन आहे ट्रॅप लावून. खोईन की डबा? खोईन. डब्बा बिब्बा लावित नाही, खोईन लावतात डायरेक्ट. ह्यो मेंबर कटच होतो, नाही येत म्हणता मी. कुर्ले धरूचे सोडलंय म्हणता, आता म्हणता येतय मी पण. आज काय खरा नाही कुर्लेंचा वाटता. ह्यो एक मेंबर आमचो इकडनं येताना दिसलो, हो काय गेलेलो कुर्ले. सकाळपासून बोलतो आम्ही संधू गायब हा, पण गेलो खय संधू? दाखव आधी कुर्ले किती आणलंस ते. दाखव तरी, दाखव लगेच दाखव. तू नाही काय, हे बघ साधारण 5 पकडला ना तो वाटता. अरे हे रस नको संधू, घेऊनच जा तू. लगेच तुमका गायो कसं बनवतो दाखवतोय. असं साधारण वेल तेचूच ठेवायचो बांधूक. असं गटली मारायची डायरेक्ट. वायर बीर कशी गुंडाळतो एखादी रागान, तशी गटली मारायची. हा असा गोल फिरवायचा. झालो, गायो रेडी. हे असला आयटम आपल्या साधारण 70 ते 80 पाहिजेत. आता गंप्या जॉईन झालो म्हणजे 80 हवंच साधारण. नाही तर आमका 60 बस झालं असते. ही पानं आहात ना, एकने असा आत ठेवायचं. जरासा बाहेर येली ना आणि घातलं तर खेकडा काय करतो, पान घेतो, निघून जातो दगडात. त्याच्यामुळे आपल्याला भेटत नाही. चला, आता बहुतेक बनवून झाले. साधारण 50 मोजलेले मी. आता त्याच्यानंतर किती बनवल्याने माहित नाही. भावेश पण इलो, पण त्याचे 3 कुर्ले मायनस मध्ये, कारण तो उशिरा इलो. मोज चल. एका गाय मोजूक लावलेलो. मोज किती? हा किती? 15 झाले. 13 15 17 20 75. ओके, बस झाला स्टॉप. 75 75 गाय रेडी झालेत. आता 75 गाय किती कुर्ले भेटतात माहित नाही. हा बघा, पोतासा घ्यायचा आणि वाळात जायचा. 5 वाजलेले आहेत. तर आता जाईपर्यंत मला वाटतं साधारण अर्धा पाऊण तास जाईल. म्हणजे 6 साधारण वाजता आपण टाकायला सुरुवात केली ना गाय, तासभर जाईल याच्यात.
7 वाजतील. त्याच्यानंतर इथे वेट करायला पाहिजे तासभर, मग कुर्ले भेटती साधारण आल्यावर. चला, जायला बराच वेळ लागेल, साधारण अर्धा तास पकडाच. त्याच्यानंतर मग गाय घालून व्हायला पाहिजे. आपले गाय पण बरेच आहेत, 75 गायी आहेत, आपण 4 जण आहोत. साधारण 10 तरी मोठे खेकडे भेटायला पाहिजे. आणि यावर्षी पहिल्यांदाच गाय घालतोय आपण. तर बघूया, पावसाचं वातावरण आहे साधारण, मगाशी साधारण पडला पण गेला परत. तर असा पडला तर काय फरक पडत नाही, पण एखादी मोठी सर तराट पडायला नको. तर व्हाळाला पाणी बरंच असू शकतं, म्हणजे जास्त असेल थोडंफार. तर कल्टीमध्ये व्हाळात इकडे आलो आपण. व्हाळात पाणी बऱ्यापैकी आहे, जास्त पाणी आहे. हा इकडे धबधबा छोटा व्हाळीचा वरच्या, मस्त आहे एकदम. पाणी जरा जास्त आहे, त्याच्यामुळे गाय इकडे तिकडे फेकून मारूक लागणार. तो डोंगर बघा समोर, जो कसो कातळा जो आहे. व्हाळाला पाणी नाही आहे, खूप आहे. त्याच्यामुळे इतके दिवस आपण गाय घालत नव्हतो. आज आलो आहे, तरी पण पाणी आहे जाम. बघू, तरी पण पाणी जास्त असेल ना तर इकडे तिकडे फिरायचे पण वांदे होतात. व्हाळात चालायला होत नाही दगडातून. इकडे सगळे काळे दगड आहेत, पाय घसरतात. एकदा तरी वालपांडोक होता घरी जाईपर्यंत. हो बघा, रोशन कंबारवर पाण्यातनं फिरता. हे जागा गाये टाकूची होत. ये ह्याच्यात गाये बघायचे कसे नको. अरे बॅगच त्याच्याकडनं घेत होतय. म्हटलंय रे का बॅग भिजवूची नाही, माका घेऊ कवी. यायला टाकला ना भिजवून. जी गोष्ट सुखी ठेवची ती याच्याकडे देऊ पण नाहीये. ते माझ्याकडं लगेच टाकला आणि भिजवून. याच्यात डिवाइस बिवाइस मोबाईल नाही ना कोणा तो. हो बघा, हो एक गायो घालता कंप्या. कसो घालतात तुमका दाखवताय जरा, जवळ घातला नाही की. तो बघा, तो रोशन तिकडे घालताय. गे लक्षात ठेवा कुठे कुठे घालताय ते. 70 गाये घालायचे आहेत. वाजले 6 वाजलेत, म्हणजे साधारण आपल्याकडे तासभर आहे. तासाभरात आपली गाये घालून व्हायला पाहिजे पटापट. हैते घाल ना, एक जोतात कुर्ली येईल भवेश. हा बघा, गाया कसा घालायचा माहिती आहे. एक घ्यायचा, साधारण मुरगळायचा आणि 2 दगडाच्या मध्ये ठेवून द्यायचा. 3-4 दगड ठेवलात तरी चालतात, म्हणजे खेकडा दगडाखाली जाऊन राहतो. पण दगड कधी कधी सापडत नाही ना जास्त, त्याच्यामुळे 2च ठेवून देतो आम्ही. तो पंटर एक घालताय तिथे, एक तो पंटर घालताय, तो एक इथे पंटर घालताय. तर आता गाये घालत घालत ना खाली जायचं आहे आपल्याला. तो तिकडं वरती कंपॅन घातला ना वाटता. हा मुरगळून घाल, मुरगळून कुर्ले येऊ हवे. काय घालतो हाय त्या डबऱ्यात येत, पण धरूक भेटो का लवकर भेटत. घालाय त्यात. आज ना मित्रांनो चलूचं पण वांदत व्हाळात ना. एवढं पाणी आहे, ह्याच्यातनं पण जाऊ शकत नाहीत. कडेकडे जाऊ हवा, काळं दगड सगळं. कुर्ले पकडूचे म्हणजे विषय बेकार असता ह्यो व्हाळातनं चलूचो. आणि आज जरा विषय जास्तच बेकार आहे. पाणी आहे त्याच्या मनात. वलपांडून मरोक होता काही कळत नाही आज. लय झोत सुसाटा. आंघोळ करूक लय मजा आलीस त्याच्यात. हे बघा, हे असं जातील. माझ्याकडे मोबाईल आहे. पाणी खोल आहे हा बरं तिथे, म्हणजे आपण पूर्ण बुडून पाणी उरेल वरती डोक्यावर, एवढं पाणी आहे इकडे. मस्त वाटतं, पण पाणी जास्त वाळालं असेल ना तर भारी वाटतं. तो रोशन तिथे गेला ना, तिथे पडलो त्या दिवशी ट्रॅप लावलो ना आपण तेव्हा. अजून पाय दुखतोय माझा इथे बघा, नळा आपटला पायाचा तो. त्याच्यामुळे इकडे ना दगड बेकार आहेत, त्याच्यामुळे लय सावकाश जावं लागतं. हे नवीन माणसाचं काम नाही इकडे. जुन्या माणसाचं पण काम नाही. त्यात म्हटलंय नवीन माणसाचं तर अजिबातच नाही काम. आम्ही कंटिन्यू व्हाळा तिकडे तिकडे जात असतो लहानपणापासून, तरी पण आम्ही व्हलपांडतो. म्हणजे नवीन माणूस इकडे आला ना साधारण हा पुढे टाकायचो आणि हात टेकवायचं, नाही तर थोबाडा पाटणार. तो बघा, तो रोशन काही बुडवून तो बुडून गाय टाकता आणि बुडून कुर्ले पण पकडूक लागते. होय, खरा म्हणशाल तर तसा जाऊ ना लय बरा पडता पाणी बिनियात ना. पण दगडावर ना होत नाही. आणि माका सुको राहतो, माझ्याकडे बॅग बिग आहे, त्याच्यामुळे मी असं जाऊ शकत नाही. नाही तर मी पण फेवत गेलो असतोय खाली तर बरा पडला असता. पण हो विषय सगळ्यात डेंजर आहे.
हा टिकीट कातळावर ना दाबला केव्हा पाय सरकत आणि नळू आपटत परत काय सांगता येत नाही. ही गंप्या इकडे बेस्ट जागा भेटली. ह्याच्यात हमखास कुर्ला भेटत बघा. ह्याच्यावर हमखास आपल्या गेम हा कुर्ली भेटतच मोठी. गंप्या कुर्ली दिसत ना आपल्या पाणी जास्त आहे त्याच्यामुळे कुर्ली लगेच दिसणार नाही. आपणच पकडूक लागते माका वाटतं ना. काळोख होता म्हणून हे गाय संपवतात काय कळत नाही. आता तुम्हाला सांगते इथे किती गाय आहेत. एक भावेशने तिथे टाकलाय, एक रोशनने तिथे टाकलाय, एक गंप्याने इथे टाकलाय, भावेशने परत इथे टाकलाय आणि तो गंप्याने तिथे टाकलाय. 1 2 3 4 5 गाय इथे आहेत एवढ्यात. आता ते किती कुर्ले भेटतात तुमका दाखवते रात्री. गंप्याने तिथं घातला ना, भावेशाने तिथं घातला ना. मी एकच गाय घातलं आज. हो बघा, हो लक्षात ठेवाय का कुर्ला दाखवतो तुमका रात्री केवढा मोठा भेटतात. हा बघा काय ता खतरनाक. हो विषय आमच्याकडलं साधन आहे. हे असलं स्पॉट बघूक भेटत नाही आपल्याकडे. असं पावलावर स्पॉट होत. हे बघा एक नंबर. आंघोळ करायला शॉवर आहे ना, हे बाप शॉवर आहे. कसा वाटता ना खुळा ना. बाम लावून यायचो घर ना. ही गोष्ट तुमका माहिती असत अजून वाढोची आहे. ही बघा ही कवंडळ आहोत आपण गणपतीच्या मंडपीला बांधतो ती. ही बघा अजून पिकली नाहीत. ही बघा. तर बहुतेक गाय संपत आलेत आमचे. रोशन किती राहिले. अजून 10 खत म्हणतात. तुम्हाला मी ना 5 मिनिटं अगोदर दाखवला फक्त. त्याच्यानंतर बघा किती लगेचच काळोख झाला. आणि ही बहुतेक काळोखी आहे ना ही पावसाची आहे. पाऊस धरला आहे. कसला नजारा वाटतो बघा काळोखातून. तो उजेड वाटतो तिकडचा जंगलाच्या बाहेरचा जबरदस्त वाटतोय. तर मित्रांनो 7:30 झालेत आणि बहुतेक काळोख झाला आहे. तर एक सर आली होती पण गेलाय पाऊस. ओके. तर आता आपण गाय घालत खाली आलो. ॲक्च्युली आपण अशी गाय घालत नाही. आपण खालूनच वरती घालत जातो आणि बघताना पण तसंच बघत जातो. पण आपण गाय घालून घरी जातो. पण इकडे आपण आलो ना की आपल्याला रिटर्न घरी जाता येत नाही. तर आपण खेकडे पकडूनच जातो. तर आता वरून गाय घालत आलो ना तर खालून परत बघत जाणार. त्याच्यामुळे वरच्या गायांना जास्त वेळ होणार आणि जे खाली गाय घातले ना त्यांना एवढा वेळ भेटणार नाही. त्याच्यामुळे खाली जरा कुर्ले भेटायचे चान्स कमी असतात. पण बघूया पाणी पण जास्त. बघूया किती कुर्ले भेटतात नंतर भेटू. साधारण 1-1.5 तासाने म्हणजे जवळजवळ 8:15 8:30ला सुरुवात करू. 8:30ला सुरुवात करू खेकडे बघायला. तर मित्रांनो 8:30 वाजलेत आणि हेकने काय थारो नाही म्हणतात. पाऊस इलो तर वरचे चिपटा भेटणार आहे ते पण भेटणार नाही. त्याच्यामुळे थोडीशी लवकरच सुरुवात करतोय. तर इकडे जरी लवकर सुरुवात झाली असेल ना तरी वरती जास्त वेळ झाला आहे. तर इकडे मला वाटतं पहिल्या गायांना तरी एवढे खेकडे भेटणार नाही. त्याच्यात बघूया. तर चला. इकडं कुर्ले नसतीलच साधारण तरी बघ. ऐके येते काय हो इकडे अजून मित्रांनो साधारण अर्धा पाऊण तास तरी हवा होता. साधारण 2 तास तरी गाय आपले पडून राहायला पाहिजे व्हाळात. एकदम जास्त पण 3-4 तास कामाचे नाही मग खाऊन जातात. खेकड्यांना खात राहिलेला पाहिजे. काय हा थांब आलो. 2 आहेत. हे तिकडे 2 आहेत लवकर पकडा. एक खालची मोठी आहे गंप्या मस्तच आहे ती बघा. त्या खालचा पकड सोडू नको. उलटा आहे बघ. शाब्बास. 2 इले 2. एक मीडियम साईज आहे एक मजबूतचा. मस्त मस्त. पाय दे त्याच्यावर बस. ही दाखव साईज कशी करू. ही बघा पहिलीच बघा कसली साईज भेटली. खतरनाक. असले कुर्ले येतात. पालो पाचोळो खाऊ पालो खाऊ. तर ही एक भेटली आणि ही बघा ही एक भेटली. ही मीडियम साईज आहे. हा कर. चला 2 भेटले म्हणजे खालच्या गायची भेटली. चला वरती चला रे. आज दूरच येणारा मित्रांनो चलून. इथल्या पण गायावर हा गंप्याच्या. शाबास. म्हणजे कुर्ले इले रे. इले कुर्ले इले. शाबास. टाक पिशवीत टाक. चल पिशवी फक्त आज जरा कापडाची. कापडाची पिशवी म्हणजे विषय बेकार असता. पाऊस येता की काय. ह्याच्यावर पण आलाय मजबूत. गंप्या तेरे को बोला इधर डालो भाई साहब. आया एक खेकडा.
मेल आहे मेल, मस्तच पाला खाऊकाला आहे. शबाज गंपे, असलंच भेटो गो आपल्या. गवत आपलं. ते आले हा, कुर्ले आले बरोबर टायमिंग का बाहेर निघालो. पण टाकले तरी गायब कुर्ली येता मग इकडे नाही. इकडं येवा. कुर्ले बघताना ना पटापट चालू होता काळू खात ना माका वाटता. तो काय गंप्या दिसता. 2 भेटल्या त्याच्या गायक पण, म्हणजे आज कुर्ले भेटणार हमखास. आहे की गंप्या इथं गायो हा कुर्ली की नाही. नाही येईल याच्यात ना. 2 होते मित्रांनो, एक गेली एक भेटली. तिकडे काय जातास. इकडे जाऊ बाबा, तिकडे नाहीत काय आता काताळ लागला. इकडे बघताय रोशन, आणि इकडे एक टाकलेलं आहे पण ह्याला कुर्ली नाही. म्हणजे सर्व गायांनाच कुर्ली येते असा विषय नसतो, पण कधी कधी काय होतं एकाच गायला 2-3 कुर्ले पण भेटतात. हा एक आहे मीडियम साईजची, एक आहे मीडियम साईजची. तर बाहेर जरी दिसली ना तरी आतमध्ये चेक करायचं. कधी कधी दगडाखाली राहते कुर्ली. दाखव. चावली आहे जाऊ दे टाक. चावली आहे टाक लगेच पिशवी. तर मित्रांनो खालीच खेकडे चांगले आले होते. इकडे खेकडाच कुठे दिसत नाही आहे, मध्येच कुठेतरी दिसतोय. बरेच गाये ना फेल गेले. एक वेगळीच जंगल सफारी रात्रीची. हा बघा काही ना जाऊ लागतं. इथं माझं गाय घातलं होतं पण त्याका पण काय वाटत नाही इल्ली असत. आली एक हा साधारण ती बघ गंप्या वरच्या साईडना. तुमका म्हटलंय ना इथे घालतो गायो साधारण हा चांगली आ. धरून टाक. दाखव. मीडियम साईज आली मस्त. गंप्याचो इथं गंप्या जॅकच आला नाही काय वाटता. हाय बघ गंप्यामध्ये बारकी आहे, छोटी आहे कुर्ली. का इकडे एक सापडली बघा, चांगली साईज आहे. इथं वरती एक आहे ना त्याका असतच आहे, त्यात नाही. शाब्बास सापडली. मोठी आ चांगली आहे. चला एकावर हाय. हा एकावर हाय, मोठी साईज हा चांगली आहे म्हणता. त्याच्यावर काय नाही सापडला. ही एक भेटली बघा चांगली साईज. रोशन थांबा. आला इकडं आलाय. इकडं साईज आली. बिन गायाचा. अरे फुकट आहे हा. असा एखादा खेकडा बाहेर असतो फक्त आता ह्या सीझनला, नाहीतर खेकडे बाहेर नसतात, काढावे लागतात बाहेर. साधारण हा बारका बघ. हा ती एक आधी बघ. हिदर तेवढीच धर आल्यासारखी कुर्ली तरी पकडतं. एक धर इकडे कर, हात नाही पुरणार. गंप्या म्हणता इकडे एक आहे कुठेतरी, पकड. मोठी आ. चांगली साईज आहे मस्त. ती मंडळ हो बघा काही नाही येत आहे पेवत. तो राहिलो तिकडच. नव्हती तिथं मोठी भेटली. गुड. अरे तेवढाच हाय त्यात बघ. हाय रे हाय. अजून बाय काय आजूबाजू. दाखव. हा चांगली साईज आहे. शाबास. टाकून दे पिशवीत. धरला ना वाटता गंप्यान. आत्ता गायी संपले, फक्त मला वाटतं 4-5 गायी बाकी असतील. मजबूतच धरला ना. पण आता तुका धरीत माका वाटता. हा धरीत मस्तच भेटला. मेल आहे ही बघा चांगली साईज. मेल भेटला कडकवाला.
तर दोघ जण येतच डुबून डुबून तिकडनं. आता 4-5 गाई शिल्लक आहेत फक्त, ते बघूया आणि कल्टी मारूया. हां शाबास, त्याच्यावर बॅटरी मारा ऋषी, बॅटरी मार प्रॉपर. थांब, ही बघा साईज, लांबना झूम करून दाखवते रात्रीची, मस्त साईज भेटली आहे. लास्ट लावूया की नाही किती आहेत अजून? एकच आहे ना तो, एकच लिंगो. मीडियम साईज एकच अजून खायचो बघ. चांगली साईज आहे बघा, 3 खेकडे आहेत. तर मित्रांनो चला, खेकडे पकडून झालेत, वरती पण आलो इकडे कातळावरती. तर आता घरी जाऊया, घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला खेकडे दाखवतो. तर इकडे खेकडे बघूया किती सापडले. हे बघा एवढे खेकडे सापडले, पण मोठी साईज चांगली आहे एकदम. लिवी पण आली बघायला. आणि बघण्या हो बघा, ओपन आलो बघू का. हा बघ इथं धरल्या की लल्लू होता कुठली, अशी धरल्यास ना. हा बघ कशी, तशी नाही, तसं डेंगा पोचतात त्याचं. एवढा खजिना भेटला पण कमीच भेटला. तर बघितलात, बऱ्यापैकी कुर्ले भेटले, पण बरेच गाय आपले ना फुकट गेले. ॲक्च्युली आपला लोकेशन चुकला माका वाटतं. आता नेक्स्ट टाईमला खाली टाकूया. पहिलीच वेळ होती यावर्षी, पहिल्यांदाच गाय टाकलेलो पण भेटले. म्हणजे गाय टाकलात ना फुकट नाही जात. तर आता नेक्स्ट टाईमला टाकूया ना, पाऊस गेल्याच्या नंतर टाकूया, म्हणजे खेकडे पण सुसाट भेटतील आणि जरा फिरोक पण वाढत होईल बऱ्यापैकी. आता हा व्हिडिओ तर इथेच एंड करूया. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.